प्रेक्षकांनो, गुन्ह्याला माफी नाही या मालिकेचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. तर आपण बघतोय की भोसले सर आणि या अनुजा मॅडम यांचे खटके जरा जास्तीच उडतायत. एवढे खटके उडतायत की खटकाच उडेल आता, असं काहीतरी. एनिवे, बॅड जोक होता. पण आता वंदना तिच्या मुलाला, म्हणजे सो कॉल्ड तिच्या मानलेल्या मुलाला घेऊन बाहेर आली आहे आणि त्याला म्हणते की तू गाडीतच बस, मी माझ्या मैत्रिणीकडे जाऊन येते. तो म्हणतो मला पण येऊ दे आई, मला भीती वाटते इथे. त्यावरती म्हणते तू स्ट्रॉंग आहेस ना, मी तुला छान गाणं लावून देते. तू मोठा झालास ना की मी तुला माझ्या सगळ्या मैत्रिणींना भेटवेन. आणि निरागस मूल ते, त्याला काय माहीत त्याची आई खून करायला चालली आहे. तर वंदनाने एका बिल्डरची सुपारी घेतली आहे. ती आता रस्त्यामध्ये थोड्याशा अंतरावर पुढे जाते तिच्या मुलाला सांगून. म्हणजे त्या मुलाला तिने तिच्या गाडीत बसवलं आहे 4 व्हीलरमध्ये आणि एक कॅरी बॅगचा रेनकोट घालते. इकडे तिचा जो नवरा आहे त्याचा मित्र आला आहे. त्याला खूप भीती वाटत असते. ॲक्च्युली तो त्याला सांगणारच वंदनाबद्दल. तेवढ्यात वंदना त्याच्यावर बाहेर गेल्यावरही निगराणी ठेवते आणि त्याचा मित्र फोन देतो त्याच्या हातामध्ये की तुझ्या बायकोचाच कॉल आहे. आणि वंदना त्याला विचारत असते की काय करत आहात. आणि तेवढ्यात तिच्या नवऱ्याच्या मित्राचा फोन वाजतो आणि तो आवाज वंदनापर्यंत पोहोचतो आणि वंदना बंटीची धमकी द्यायला लागते. आता ते घाबरतात, तिचा तो नवरा, आणि म्हणतो नाही गं नाही, मी कोणाला काही सांगितलेलं नाही आहे. त्यावर वंदना म्हणते फोन स्पीकरवर ठेव आणि हकल त्या माणसाला बाहेर ताबडतोब. आता नाईलाज असतो, त्या माणसाला हकलावंच लागतं त्याच्या मित्राला, या वंदनाच्या नवऱ्याला. आणि वंदना म्हणते पुन्हा जर असं केलात ना तर याद राख, स्वतःच्या पोराचं तोंड पाहणार नाही. आणि हा बिचारा माणूस धाय मोकलून रडायला लागतो की हा कुठे फसला. तर भोसलेने चिंटू नानाला फोन केलाय अकबर वटकरची माहिती घ्यायला आणि तो सगळी माहिती चिंटू नानाकडनं कलेक्ट करतो की तो कुठे भेटेल, काय भेटेल वगैरे वगैरे आणि कोण त्याची माहिती सांगेल. आता वंदना तो रेनकोट घालून सुपारीच्या जागी पोहोचली आहे. तिथे एक वृद्ध आजोबा दार उघडतात आणि ज्याची सुपारी घेतली आहे तो बिल्डर पैसे मोजत असतो आणि त्याच्यासोबत 2 बॉडीगार्ड असतात. त्यावरती वंदना फक्त काहीच बोलत नाही. ती फक्त म्हणते की मला तुमच्या साहेबांकडे काम आहे. आता तो माणूस विचारतो काय काम आहे मॅडम. त्यावर वंदनाने हातोडा बाहेर काढलाय. ते 2 बॉडीगार्ड वंदनाकडे यायला लागतात. तेव्हा वंदना दोन हातोड्यामध्येच त्यांना संपवते. खरं तर हे खूप निर्घुण दाखवलं आहे प्रेक्षकांनो. एवढं सायकिक किलर कोणी असू शकतं हे इमॅजिनेशनच्या पलीकडे आहे. रादर मी हे सगळं पहिल्यांदा बघतीये. असो, तर वंदनाने त्या दोन्ही माणसांनाही मारले आणि त्या सर्वंटला पण आणि ज्याची सुपारी घेतली त्यांना पण. बाहेर येऊन ती त्या माणसाला फोन करते ज्याने सुपारी दिली आणि त्याला म्हणते हरामखोरा, तुझ्यामुळे मला 4 मुर्दे पाडावे लागले. तुझ्या मालकाला सांग 11 लाख रुपये लागतील आता. आता तिकडनं तो माणूस हसतो आणि म्हणतो तुझ्या काय बापाची पेंड लागून चालली आहे काय. वंदना म्हणते नाही ना, मग आता हातोडा घेऊन पोलिसांकडे पोहोचते मी. आता तो माणूस घाबरतो आणि 11 लाख रुपये ताबडतोब देतो म्हणून तयार होतो. असो, आता वंदनाने अगदी शिताफीने तो रेनकोट काढून पिशवीत ठेवला आहे. तिचा चेहरा वगैरे स्वच्छ केला आहे आणि ती पुन्हा तिच्या मुलाजवळ जाते आणि म्हणते चल बंटी, आपल्याला मजा करायची आहे ना. तेव्हा तो निरागस मुलगा म्हणतो हो आई, आपण आईस्क्रीम पण खाऊयात. आणि अशा प्रकारे वंदनाने 4 खून केलेत. तर आता भोसले आलाय सलमान मियाकडे. सलमान मिया बटाट्याची भाजी खात असतात. आता हा भोसले म्हणतो काय मिया, मला वाटलं तुम्ही काही खात असताल स्पेशल. तेव्हा हे म्हणतात नाही हो, आज संकष्टी आहे. भोसले म्हणतो अहो हे राहू द्या, चला मी तुम्हाला मोदक खाऊ घालतो. सलमान मिया म्हणतात सर कुठे जायचं आहे आपल्याला. आणि भोसलेने अकबर वटकर हे नाव घेतल्यावर सलमान मिया पांढरे पडलेत. तर भोसले आणि हा सलमान हे दोघंजणं आलेत एका चायवाल्याकडे. त्या चायवाल्याला भोसले काहीतरी विचारतो की तुझ्याकडे हे भेटतं ना. मला तो शब्द ॲक्च्युली कळला नाही आहे प्रेक्षकांनो. काहीतरी म्हणजे ड्रग्सशी रिलेटेड आहे, म्हणजे हा कोडवर्ड आहे त्यांचा. त्यावर हा म्हणतो तुम्हाला आजोबांनी पाठवलं आहे ना, नाना आजोबांनी. आता भोसले म्हणतो हो पाठवलं आहे. चल सांग कुठे असतो अकबर वटकर. आता तो त्या आजूबाजूच्या लोकांना हाकलवून देतो आणि मग सांगतो भोसलेला की तो एका हॉटेलमध्ये जातो शनिवारी रात्री 10 वाजता. म्हणजे आजच शनिवारी असं त्यांनी दाखवलं आहे आणि त्याचे पंटर लोक पण सोबत असतात, त्यामुळे काळजी घ्या. आता भोसले म्हणतो हे घे तुझं बक्षीस. काय ना, तू पहिली खबर दिली आहे ना मला, म्हणजे तू हे काम पहिल्यांदाच चालू केलं आहेस ना. आलं माझ्या लक्षात ते कारण तो नाना आजोबा म्हणतो ना, हे माझ्या म्हणजे मला जे अंदाजाने कळलं हे मी तुम्हाला सांगते. असो, तर तो म्हणतो हो साहेब तुम्ही बरोबर ओळखलं. भोसले म्हणतो नाही, तू खबरी कमी आणि छपरी जास्ती वाटतो. असो, आता भोसलेने वेषांतर केले आणि तो त्या हॉटेलसमोर हजर राहिला आहे. तिथे अकबर वटकर येतो आणि भोसले वेटर बनून त्याची कार पार्क करायचं नाटक करतोय. भोसले आता कार पार्किंगसाठी म्हणजे चाबी त्या वटकरांच्या हातातून त्याने घेतलेली आहे आणि तो बघतो की ते पंटर आत गेलेत वटकरचे, म्हणजे पंटर पण आहेत त्याच्यासोबत, म्हणजे त्याचे गुंड सोबतचे. आता तो वटकराला आवाज देतो आणि म्हणतो अकबर मिया आपका पाकिट रह गया, वॉयलेट वॉयलेट. अकबर मिया समोर येतात पाकिट बघण्यासाठी. किधर आहे किधर आहे. आणि वागतो तो एवढा वागतो गाडीतून की भोसले त्याची गचंडी पकडतो आणि अर्धा बाहेर अर्धा आत असा तो गाडीतूनच त्याला
पळवून नेतो। आता त्यातल्या एका त्याच्या पंटरने बघितलं की अरे अकबर मियाँ को कोई पकड़ के ले गया, चलो चलो पीछा करो उसका। आता हे सगळे पंटर मागे लागलेत भोसलेच्या गाडीच्या आणि अकबर मियाँ अर्धा बाहेर अर्धा आत, पण समोर गेल्यावर सलमान मियाँ आहेत आणि ते गाडीत शिरलेत आणि त्यांनी अकबर मियाँ घट्ट पकडून धरले। अकबर मियाँ म्हणतात मेरे बच्चे तेरे को छोड़ेंगे नहीं, जिंदा नहीं छोड़ेंगे, कौन हो कौन तुम। आता हा भोसले म्हणतो मी आहे तुझा पप्पा, आम्ही आहोत मुंबई पोलीस, गपचूप बसायचं आणि तुझ्या पंटरला सांगायचं की मागच्या मागे चालला जा म्हणून। लक्षात ठेवायचं मुंबई पोलिसाची गाठ आहे तुझी, काय आहे ना, आम्ही खूप मोठे पोलीस आहोत, शस्त्रधारी, तुझ्या पोरांना सांग मागच्या मागे बाहेर जायला। आणि लक्षात ठेव आम्ही भोसले आहोत, भोसले, गनिमी कावा आमच्या रक्तातच आहे। तर आता त्या अकबर मियाँने त्यांच्या लोकांना मागे जा म्हणून फोन करून सांगितलंय। असो आता भोसलेने त्याला आणलंय ह्या SOS ऑफिसमध्ये। आता या अनुजा मॅडम आधीच वैतागलेल्या असतात की भोसले न सांगता पुन्हा बाहेर गेला। त्यातनं भोसले धडक त्या अकबर मियाँला आणून टाकतोय त्या अनुजासमोर। आता मगर ते बघतो आणि म्हणतो अरे बाप रे अकबर वटकर, आणि आता अनुजाला हे विश्वासच बसत नाहीये। तेव्हा भोसले म्हणतो हो अकबर वटकर। आणि प्रेक्षकांनो इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय, पण पुढे आपण बघतोय की जमदाडेला कळलंय वंदनाबद्दल, त्यामुळे आता ती वंदनाच्या हात धुवून मागे लागणार आहे। आणि या अनुजा मॅडम चौकशी करताय अकबर वटकरची की शिवाजी साटमच्या पोराची सुपारी तुला कोणी दिली होती, अकबर काय माहिती देतोय हे आपल्याला नंतरच कळेल। आणि आता अनुजा पुन्हा नडली आहे भोसलेला, ती भोसलेला म्हणते की हे असले स्टंट मी सुद्धा करू शकते, म्हणजे खरं असेल तर हे करून दाखव। आता काय चॅलेंज देते ती भोसलेला ते काही कळलं नाहीये, पण नक्की चॅलेंजच असावं असं माझा अंदाज आहे। तर प्रेक्षकांनो असा होता रिव्ह्यू, हा मी तुम्हाला दिला आहे आणि खरंच खूप रात्र होते प्रेक्षकांनो रिव्ह्यू द्यायला। हा रिव्ह्यू मला तुम्हाला द्यायची फार फार इच्छा असते, पण कधी कधी ना प्रेक्षकांनो रिव्ह्यू देता देता माझा डोळा लागून जातो। तर कसा वाटला रिव्ह्यू मला नक्की कळवा आणि माझ्या या एफर्टसाठी एक लाईक द्यायला प्लीज विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला देखील। सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज। धन्यवाद।